बैठक घ्यावी असे वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश होता. त्याप्रमाणे आपण सर्व प्रमुख प्रतिष्ठित समाजाचे नेतृत्व करणारे आहात. एक समाज जबाबदारी आपल्यावर आहे, ती चांगल्या प्रकारे आपण केलता, म्हणून आम्ही तुमच्याकडे त्याच दृष्टीने पाहतोय सक्षम असे नेतृत्व, म्हणून आमचं पण तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तोच आहे. आता 22/12 नंतर माननीय जरांगे साहेबांचं जे काय आरक्षणाचं चालू आहे, जे काय पुढची दिशा ठरणार आहे, त्या अनुषंगाने आपल्या हातीत शांतता कशी राहील यासाठी ही छोटीशी चर्चापर मीटिंग आहे. त्यासाठी आपण प्रथम उपस्थित राहिला, त्यासाठी सुरुवातीला आपल्या सर्वांचं स्वागत. मराठा आरक्षणाच्या अनुषंगानेच नाही तर महाराष्ट्रात वेगवेगळे जे आंदोलन चालले त्या अनुषंगाने सध्या महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे त्या परिस्थिती पाहता सर्व पोलीस स्टेशन स्तरावर शांतता कमिटीची मीटिंग घेऊन त्या ठिकाणी सर्व लोकांबरोबर समन्वय किंवा कम्युनिकेशन ठेवणं हे गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण ही मीटिंग ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता माहीत आहे की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सध्या वेगवेगळ्या ठिकाणी माननीय मनोज जरांगे पाटील साहेब यांची सभा चालू आहे. त्याच बरोबर ओबीसी च्या मार्फत पण बऱ्याच त्यांचे बी काही सभा चालू आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे धनगर आरक्षण आहे, वेगवेगळ्या आणखी समाजाचे बाबत वेगवेगळे आंदोलन चालू आहेत आणि हिवाळी अधिवेशन नागपूर या ठिकाणी चालू आहे. या अनुषंगाने आपल्याला ही आपण आज एक मीटिंग बोलवलेली आहे. आपल्याला जुन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आपण जर बघितलं तर सर्व आपले मराठा समन्वयक जे आहेत ते सर्व आजपर्यंत जर रेकॉर्ड जर बघितलं तर सर्व एक समजदार आहेत आणि चांगल्या पद्धतीचे आहेत आणि कुठल्याही ठिकाणी विनाकारण म्हणजे आपल्याला मीटिंग या कारणासाठी घ्यायची की बुवा तुम्ही आणि आम्ही म्हणजे एकच आहेत. शेवटी तुम्हाला माहीत आहे की आपण काही आंदोलन केलं तर कुणी काही केलं ते माझ्यावरच येणार आहे. तसंच माझी जी जबाबदारी ती तुमची पण जबाबदारी आहे. म्हणून तुम्हाला या आपण एखादं जे काही आंदोलन असेल त्याच्यामध्ये जे काय म्हणतो त्याला आपल्या परस्पर कुणीतरी काहीतरी घटना घडून आणतो असे काही उपद्रवी किंवा विना समाज विघातक वृत्ती काहीतरी घडून आणण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्हाला किंवा जे संयोजक असतात आयोजक असतात यांना बदनाम करण्याचा काही प्रयत्न करत असतात. अशा पद्धतीने काही घटना घडू नये त्या दृष्टिकोनातून आपापल्या ज्या हद्दीतील गाव हद्द असेल, शहर हद्द असेल, बरोबर म्हणजे आपापलं जे मॉनिटरिंग आहे त्या ठिकाणी आपण स्वतः लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजेच की आपण आता मागे काही छोटे मोठे आपण या ठिकाणी आंदोलन केले, या ठिकाणी निवेदन दिले, त्या ठिकाणी सर्वच लोकांना माहीत आहे व या ठिकाणी सर्वच समजदार आहेत आणि वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळे साखळी उपोषण पण केले सगळ्या लोकांनी. तर अगदी शांततेमध्ये केलेले आहेत. महाराष्ट्रात या अगोदरचे जर मराठा मोर्चे जर बघितलं 52 मराठा क्रांती मोर्चे निघाले, महाराष्ट्रात सगळीकडंच शांततेमध्येच निघालेले आहेत. त्याच्यामुळं असं काही कुठं होऊ शकत नाही. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण कुणी कारण नसताना आपल्याला बदनाम करण्याच्या उद्देशाने अशा काही घटना करू बी नये आणि वेळोवेळी जे काही आमच्याकडून बी जे काही सूचना येतात त्याचं पण पालन करावं. तुमच्या पण काही सूचना असतील ते आम्हाला सांगावं. एकमेकाचं आपलं कम्युनिकेशन जे आहे ते योग्य पद्धतीने राहणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण आज ही मीटिंग बोलवलेली आहे. त्यांना शांततेच्या मार्गाचा अवलंब करायचा आपण या ठिकाणी सांगितलं. टोकरे साहेबांनी सांगितलं, तुम्ही सांगितलं. 52 मोर्चे आपले अतिशय शांततेत पार पडलेले आहेत. इथे आपण तालुक्यामध्ये जे जे साखळी उपोषण झाले ते पण शांततेच्या मार्गातच झाले. त्या ठिकाणी कुठलाही अहिंसेचा प्रकार झाला नाही. परंतु माझं सरकारला सांगायचं आहे का भुजबळ साहेब मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना त्यांना एक प्रकारे भडकवण्याचं काम भुजबळ साहेब करत आहेत. त्यांना कृपया विनंती आहे, जुन्नर तालुक्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील मराठा जे आंदोलक आहे
त्यांना वारंवार विनंती करूनही ते कुठलेही त्यांच्या शब्दावरती ताबा ठेवत नाहीये. खरं तर एक सरकारमधले ते मंत्री असताना त्यांनी कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी वक्तव्य करणं चुकीचं आहे, परंतु ते असं करत नाही. ते सरकारमध्ये असताना सरकारला अडचणीत आणण्याचं काम ते करतायत आणि मराठा समाज हा कुठेही उपद्रव होणार नाही अशा पद्धतीची वागणूक मराठा समाज वागतोय. तर कृपया त्यांना विनंती आहे, भुजबळांना आणि सरकारला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे का आपण यावरती जातीने लक्ष ठेवा, जेणेकरून त्याचा उपद्रव तुम्हालाच होणार नाही. आम्ही तर होऊन देणारच नाही. ही शिवजन्मभूमी आहे, शिवजन्मभूमीतले मावळे हे आक्रमकता आहे त्यांच्याकडे, परंतु ते दाखवत नाही. वेळ आल्यानंतर शांततेच्या मार्गाने जे काय आंदोलनासाठी आम्हाला समाजाला आरक्षण मिळण्यासाठी करायला लागेल ते मनोजदादा जरांगे पाटील करतायत. त्यांच्या आदेशानुसारच आम्ही शांतता त्या ठिकाणी पाळतोय. यापुढे तुम्हाला प्रशासनाला आमचं सहकार्य राहील, परंतु त्यांनी सरकारला आम्ही जसं या ठिकाणी समजून घेतोय त्या प्रकारे त्यांनी आपल्या जिभेवरती ताबा ठेवावा आणि सरकारला कुठेही अडचणीत न आणण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये अशी जुन्नर तालुका मराठा समन्वयाच्या वतीने त्यांना विनंती आहे. जय शिवराय. पहिले आपले आभार मानतो. आपण पाहिलं असेल महाराष्ट्रामध्ये 58 मोर्चे निघाले आणि 58 मोर्चांची नोंद ही गिनीज बुक ऑफमध्ये झाली. आणि साधारणतः पाण्याची बाटली सुद्धा रस्त्यावर मिळाली आणि आपण हे जुन्नर शहरात होते आपल्या मार्गदर्शनाखाली इथं आम्ही म्हणजे आपल्या बंदोबस्तामध्ये आपण इथं उपोषण साखळी उपोषण केलं. त्याला सुद्धा प्रत्येक ग्रामस्थांनी उदंड असा प्रतिसाद दिला आणि प्रतिसाद देत असताना आपण त्यामध्ये कॅन्डल मार्च असेल, भजन असेल, असं सर्व आपण त्या ठिकाणी आयोजकांनी केलं. आणि हे सगळं करत असताना आपलं म्हणणं एकदम बरोबर असतं की आपल्याला आरक्षण मिळवायचं आहे, आपल्याला मुलांना गुन्हेगार करायचं नाही. कारण ह्या आंदोलनामध्ये जर आंदोलन भरकटलं तर काय होतं याचे अनुभव आम्ही घेतलेले आहेत. कारण आयोजक म्हणून आम्ही सर्व समाज हा शांतताप्रिय आहे. जुन्नर तालुक्यामध्ये आपण पाहिलं असेल की जरांगे पाटील ज्यावेळेला आले त्यावेळेला तालुक्यातले सर्व पुढारी त्या ठिकाणी उपस्थित होते. कारखान्यातले मुळे टाकण्याचा कार्यक्रम असेल तो सुद्धा त्यांनी संयोजकांच्या हस्ते केला. म्हणजे असे विविध कार्यक्रम. पण तालुक्यामध्ये काम करत असताना जसं यांनी सांगितलं की जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखालीच इथं आंदोलन होणार आणि शांततेत होणार, याची पूर्ण ग्वाही आम्ही सर्व समाजाच्या वतीने आपल्याला देतो. आणि तिथून पुढं कायदा व सुव्यवस्था राखण्याचं जसं तुमचं काम आहे तसं आमचंही काम आहे. कारण शिवजन्मभूमी आहे आणि शिवजन्मभूमीचा मान हा त्या शिवजन्मभूमीप्रमाणेच राहील. आणि आपण सुद्धा एक समाजाचा घटक म्हणून त्याकडे आम्ही आवर्जून पाहतो. त्यामुळं आपल्याला कुठेही गालबोट लागणार नाही आणि किंवा सामाजिक अशांतता माजवण्याचा कोणाचाही प्रयत्न नाही किंवा होणार बी नाही. आणि आम्ही सर्वजण आपल्याला अशी ग्वाही देतो की इथून पुढं आंदोलन जे होईल हे शांततेतच होईल आणि कायद्याच्या चौकटीत बसूनच आम्ही आंदोलन करू. जय शिवराय. या ठिकाणी शिवजन्मभूमीमध्ये मनोज जरांगे पाटील साहेब या पाठीमागे पण आले. त्यांचं आपण या शिवजन्मभूमीत मोठ्या ताकदीसह स्वागत केलं आणि आम्हा सर्व सकल मराठा बांधवांना आपलं पोलीस स्टेशनचंही सहकार्य लाभलं. त्याबद्दल मराठा समाजाच्या वतीने मी साहेब आपल्याला खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो. यापुढे हे साहेब असे कुठली घटना जर घडली तर आमचे आंदोलन जर करायची वारी आम्हाला आली तर आम्ही पहिल्यांदा पोलीस प्रशासनाची परमिशन घेऊ आणि कुठलीही सुव्यवस्था, प्रशासकीय सुव्यवस्थाला कुठलाही बाधा न पोचता असे आंदोलन आम्ही यापुढे करू आणि आपले जे सहकार्य आम्हाला लाभते असं सहकार्य यापुढेही लागू. धन्यवाद. जय शिवराय. सकल मराठा समाजाच्या वतीने आज आपल्या जुन्नर पोलीस स्टेशनला आपण जी शांतता कमिटीची मीटिंग आयोजित केलेली आहे त्यानिमित्त सर्व
समाज बांधवांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. आता पाटील यांनी विषय जो मांडला, सर्व महाराष्ट्रामध्ये शांतता आहे. मराठा समाजाकडून अजूनही शांततेच्या मार्गाने सर्व आंदोलन चालू आहे. साखळी उपोषण काय काय ठिकाणी चालू आहे. आपल्या कुबळ येथे जुन्नरला शिवजन्मभूमीमध्ये शांततेचंच वातावरण आहे. पण जे वरतून काही मंत्र्यांकडून जे काही अपशब्द वापरले जातात ते आपल्यातर्फे, आपल्या जुन्नर पोलीस स्टेशनतर्फे हा एक तुम्ही अहवाल त्यांना देण्यात यावा की समाजाची अशी भावना या ठिकाणी आहे. त्यांनी कुठलेही म्हणजे चुकीच्या प्रकारे वक्तव्य करू नये. हा समाज शांत आहे, तो शांततेतच राहील आणि शांततेतच तुम्हाला सर्वांना आम्ही सहकार्य करू. परंतु उद्या जर कुठली वेळ आली, पुन्हा आंदोलन जर करायचं झालं आणि त्या आंदोलनामध्ये जे आता या ठिकाणी समाज बांधव आहे, जे नेतृत्व करतात, यांच्या आडून एखादा समाजकंटकाने जर काही कृत्य केले तर तुम्ही आम्हाला बोलवल्यानंतर ती खात्री केल्याच्या नंतर कुठली कारवाई करावी अशी या आजच्या मीटिंगमध्ये मी विनंती करतो. थांबतो. जय शिवराय. आतापर्यंत 58 आंदोलन जी शांततेत झाली, इथून पुढे आंदोलन ही शांततेतच होणार आहे. आता जे आंदोलन चालू आहे, जे मनोज जरांगे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चालू आहे, पूर्ण शांततेत साखळी उपोषण असतं, आमरण उपोषण असतं, हे शांततेतच चालू आहे. पण सरकारने मराठ्यांचा अंत न पाहता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावं, हे एका मराठ्याच्या वतीने सरकारला विनंती आहे. जो कलेक्टरच्या लायकी आहे तो कंडक्टर बनवत नाही, कंडक्टरची लायकी तो काहीच होत नाही. या आरक्षणाचा हा सगळा गोंधळ आहे. त्यामुळे मराठ्यांना सरकारने आरक्षण देण्यात यावं, हे आम्हाला सर्व मराठ्याच्या वतीने सरकारला विनंती आहे. जय जय शिवराय. आजपर्यंत सगळे मराठ्यांची जी मोर्चे झाली ते अतिशय शांततेने झाली. इथनं पुढं पण ते शांततेने होती. पोलीस स्टेशनचं नेहमी आपल्याला सहकार्य असतं, तसंच आपण पण पोलीस स्टेशनला नेहमी सहकार्य करू. आमचे जे मोर्चे आहेत साहेब, ते कधीच त्यात काही दंगाबिंगा होणार नाही, त्याची आम्ही काय काळजी घेऊ. आणि पुन्हा चुकीचे गुन्हे दाखल करू नका तुम्ही सुद्धा. भविष्यात काही झालं पहिल्यांदा शहानिशा करून मग बाकीच्या पुढच्या गोष्टी बघूया. तुमचं पण आम्हाला सहकार्य राहून द्या, आमचं पण तुम्हाला कायम सहकार्य असेल. धन्यवाद. 20 तारखेला जे सरकारला आपण जरांगे पाटलांनी जे मराठा आरक्षणासाठी अल्टिमेट दिलं, त्या निमित्त आपण जुन्नरमध्ये आज एक मीटिंग आयोजित केली होती. तर आपण सर्व सकल मराठा समाजाला या ठिकाणी बोलून जे एक योग्य मार्गदर्शन केलं. साहेब तुमचे आभार. आणि जसं तुमचं आम्हाला सहकार्य असतं तर आम्ही तुम्हाला नेहमी सहकार्य करू. आजपर्यंत जुन्नरमध्ये मराठा समाज हा कधीच असं कुठल्या यांनी वागलेला नाही, शांततेच्याच मार्गाने सर्व केलेले आपण हे पाहत आलेला आहात. इथून पुढे आम्हाला जर असं काय वाटलं तर आम्ही तुम्हाला सांगत जाऊ की साहेब असं आहे. त्यामुळे धन्यवाद आम्हाला या ठिकाणी बोलवल्याबद्दल सर्व सकल मराठा समाज शिवजन्मभूमीकडनं.